क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटल्यानंतर एक मनामध्ये उत्तुंग अशी भावना निर्माण होते. आणि नुकतंच मी अंदमानला जाऊन आले आणि 14 वर्षापासनं सावरकरांच्या साहित्याचा मी अभ्यास करते आहे. परिपूर्ण झाले असं म्हणणार नाही. आणि त्या राष्ट्रीय स्मारकामध्ये मी वेळोवेळी भेट दिलेली आहे. पण ध्वजारोहणासारखा कार्यक्रम आणि त्यात मिळालेली मला संधी ही अविस्मरणीय आणि मर्मबंधातली ठेव ज्याला म्हणतो, हा क्षण कधी मी विसरणार नाही. की स्वातंत्र्यासाठी केलेलं सावरकरांचं समर्पण आणि त्यांच्याच राष्ट्रीय स्मारकामध्ये आपण एक छोटे कार्यकर्ते आहोत, ती मिळालेली संधी मला वाटतं शब्दातीत आहे. तरुणाईला एकच संदेश देईल की आज जे प्रदूषण वाढतं आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे, त्या दृष्टीने मग आत्ताच आपण सचिन पालकरला भेटलो की मग सायकलिंग करा किंवा वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, हे तरुणांना मी नक्की सांगेल. आणि लेखणीपेक्षाही आज जी देशातली परिस्थिती आहे त्याला तोंड देण्यासाठी, त्याला 2 हात करण्यासाठी तुम्हाला शक्ती वापरावी लागली तरी चालेल असं मला वाटतं. ती शक्ती विचारपूर्वक असावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये भारत विकसित राष्ट्राकडे जातोय. त्यांनी उद्दिष्ट ठेवले 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं आहे. तर या विकसित भारतामध्ये तरुणाईचं योगदान कशा प्रकारे असेल? त्यांनी कशा पद्धतीने सावरकरांच्या विचारातून प्रेरित झालं पाहिजे, काय सांगा? सावरकरांचा विचार मी सांगितलं की लष्कर आणि सैनिक म्हणजे विज्ञानाला त्यांनी जास्त प्राधान्य दिलं. त्या अनुषंगाने आता स्वातंत्र्य तर मिळालेलं आहे, पण स्वातंत्र्य टिकवण्यासाठी जे जे आपल्याला योगदान द्यावं लागेल, जी शक्ती खर्च करावी लागेल आणि नरेंद्रजी मोदींच्या पाठीशी त्यांच्या विचाराचा प्रवाह समाजापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न करावा आणि विज्ञानवादी किंवा विज्ञाननिष्ठ बनावं असं मला वाटतं. आहेतच ते IT मध्ये वगैरे काम करतात, संगणक हाताळतात, अंतराळात जातात. हा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन नाही आहे. पण जेव्हा आपण भावना वापरतो त्या भावनेला कृतीची जोड करताना वैज्ञानिक विचारही केला पाहिजे असं मला वाटतं. काय सांगाल, म्हणजे ह्याच्यासारखा आनंदाचा दिवस जे वर्षातून 2 वेळेला येतात. एक स्वातंत्र्य दिन, आणखी दुसरा जेव्हा प्रजासत्ताक दिन, तो आम्ही एकत्र येतो. त्याच्यामुळे आणखी आपले एकामेकाला शुभेच्छा देतो. आणखी आता जवळजवळ 77 वर्ष झालेली आहे. आपला देश जो आहे दिवसेदिवस जो आहे मोदी साहेबांच्या अधिपत्यासाठी प्रोग्रेस करतो आहे. आणखी अशीच प्रोग्रेस होत राहील. आणखी आम्ही जगातली जे आहे, मला वाटलं 3री महासत्ता बनायच्या मार्गावर आहोत. आणखी लॉ अँड ऑर्डरमध्ये जे बाबासाहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, त्याच मार्गावर आम्ही फार छान चाललेलं आहे. आणखी दिवसेदिवस प्रोग्रेस होते. स्वातंत्र्यवीर सावरकरमध्ये हे रेग्युलर प्रोग्राम केला जातो दरवर्षी. ह्यावर्षी फक्त जो आहे आम्ही वर स्वातंत्र्यवीरांच्या समोर असायचे, ते इथे रिपेअरिंग चालू असल्यामुळे खाली आलेलं आहे. फक्त ह्यावेळेला आपल्याकडे दरवर्षी मिलिटरीचं कोणतरी व्यक्ती आपण आणतो. ह्यावेळेला मला वाटतं त्यांना मिळाले नाही. आणखी काही प्रॉब्लेम नाही, सगळे मिलिटरीचे नाही. मला माहिती असतं तर मी आलो असतो, कारण मी पण मिलिटरीवालाच आहे. मी एक एक्स एअरफोर्सवाला आहे. फार छान प्रोग्राम झालेला आहे. आपलं नशीब एवढं चांगलं आहे, कारण आपल्याकडे मला वाटतं 65% तरुण आहेत आता. आणखी स्वातंत्र्यवीरांचं जे स्वप्न होतं ते आता मोदींच्या मार्गदर्शनासाठी ते पुरं होताना दिसतंय. फक्त स्वातंत्र्यवीरांच्या काही गोष्टी ज्या सांगितल्या गेल्या होत्या त्या कोणी सिरियसली घेतल्या नाही. जसं स्वातंत्र्यवीर बोलले होते, सगळ्यात जास्त जे लक्ष आहे बॉर्डरवर तुम्ही ठेवताच, पण समुद्राचा जो प्रदेश आहे त्याच्यावर ठेवलं पाहिजे. आणखी ते आपल्या गव्हर्नमेंटने ठेवलं असतं तर मुंबईचा जो फार मोठं कांड झालं होतं ते झालं नाही. पण आता आपली नेव्ही पण जबरदस्त पॉवरफुल होते. आणखी काय आपल्या प्रोग्रेसबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे.